मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतो त्या टायमाला आपल्याला कंपनीमध्ये इक्विटी भेटत असते. तर इक्विटी म्हणजे काय? तर त्या कंपनीमध्ये आपल्याला मालकीयत भेटत असते किंवा हिस्सेदारी म्हणा. म्हणजे इक्विटी शब्दाचा सिंपल अर्थ आहे की तुम्ही त्या कंपनीचे ओनरशिप भेटली, तुम्हाला मालकीयत भेटली. असं नाही की समजा 100% ओनरशिप भेटणार, भेटू बी शकते जर तुम्ही तेवढा पैसा इन्व्हेस्ट केला तर. पण जनरली इक्विटी म्हणजे तुम्हाला हिस्सा भेटणार किंवा ओनरशिप भेटणार. आता उदाहरणार्थ एक कंपनी, त्या कंपनीचे 100 शेअर्स आहे समजा, आणि 100 पैकी तुम्ही 10 शेअर घेतले तर तुम्हाला 10% इक्विटी भेटणार. याचा अर्थ काय झाला? तुम्ही त्या कंपनीचे 10% मालक झालात. परंतु कोणत्याच कंपनीचे सरासरी 100 शेअर्स नसतात. कंपनीचे शेअर्स किती असतात? 100 करोड, 50 करोड, 30 करोड असे शेअर्स असतात कंपनीचे. आणि त्यापैकी आपण 10 शेअर्स घेतलं तरी सुद्धा आपल्याला इक्विटी भेटणार. पण ती कोणत्या प्रोपोर्शन मध्ये भेटणार? त्यांच्या 10 करोडच्या शेअर्स मध्ये आपले 10 शेअरच्या प्रोपोर्शन मध्ये भेटणार. उदाहरणार्थ 0.00001% आपल्याला इक्विटी भेटणार. म्हणजे त्या तितकं आपण त्या कंपनीचे मालक झालो असं असतं. इक्विटी म्हणजे सिंपल समजायचं झालं तर इक्विटी म्हणजे ओनरशिप. आता उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. उदाहरणार्थ तुम्ही एक कंपनी चालू केली 1 करोड रुपये लावून, आणि कंपनी चांगली ग्रो करायली, पण तुम्हाला अजून पैसा लागायला त्या कंपनीला, अजून दुसऱ्या जागा प्लॅन टाकायला, अजून ग्रो करण्यासाठी तुम्हाला 10 लाख रुपयाची गरज आहे. आणि त्या टायमात तुम्ही इन्व्हेस्टर सापडाल, कोणतरी असं माणूस भेटाव की ज्यानं माझ्या कंपनीमध्ये 10 लाख रुपये लावा, मला गरज आहे पैशाची. तर त्या टायमाला तुम्ही तुमच्या मामाला म्हणता उदाहरणार्थ, तर मामा आले तुमचे, तुम्हाला 10 लाख रुपये दिले, आणि तुम्ही मामाला 10 लाखाच्या बदल्यात काय दिलं? मामाला म्हणलं तुम्हाला 10% इक्विटी, म्हणजे 10% मालक झाली मामा त्या कंपनीची. आणि तुम्हाला काय भेटलं? तुम्हाला कॅश भेटली 10 लाख रुपये, तुम्हाला धंदा वाढवण्यासाठी 10 लाख भेटले. आणि आता ह्या गोष्टीला जवळपास 10 वर्ष होऊन गेले. आता तुमच्या कंपनीची व्हॅल्यू झाली 100 करोड रुपये. तुम्ही धंदा खूप मेहनत करून 100 करोड रुपये किंमत केली. आता कंपनीची मामाकडे किती? तुमच्या इक्विटी 10% इक्विटी. त्याचा अर्थ मामा अजून बी कंपनीचे 10%च मालक आहेत. आता कंपनीची व्हॅल्युएशन किती व्हायला? आपल्या 100 कोटी. तर 100 कोटीचे म्हणजे तुमच्या मामाची इक्विटीची व्हॅल्यू किती असणार? सध्याला 10 करोड असणार. मामाने लावली किती होती? 10 लाख लावली होते. आणि मामाची आजची इक्विटी तुम्ही किती रुपयाने घेतली समजा, त्याचं घेणं नसते. आजची व्हॅल्यू किती आहे इक्विटीची ते समजा, त्याच्यानुसार म्हणजे कंपनीची आजची 10% व्हॅल्यू किती व्हायली? 10 करोड व्हायली. मामा 10 करोडचे मालक झाले समजा. मामा ती इक्विटी दुसऱ्याला विकून ते 10 करोड रुपये घेऊ शकतात उदाहरणार्थ. असं झाले. सिंपल. इक्विटी म्हणजे मालकीयत, हिस्सेदारी किंवा ओनरशिप असं समजायचं. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर एखादा प्रश्न असल्याने कमेंट मध्ये लिहा, मी तुम्हाला प्रत्येक कमेंटचं उत्तर देऊन टाकू. धन्यवाद.